गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर संत। मागच्या प्रवचनामध्ये आपण भगवद्गीतेनी जी चातुर्वर्ण व्यवस्था याच्याबद्दल भाष्य केलेलं होतं ते पाहायला सुरुवात केलेली आहे। चातुर्वर्ण्यांपैकी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे 4 वर्ण समाजामध्ये निर्माण झाले, त्याच्यामध्ये भगवंतांनी ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांचे स्वभाव सांगितलेले आहेत, त्यांची कर्म सांगितलेली नाहीत। हे जे गुण वर्णन केलेले आहेत ते गुण आपल्या ठिकाणी सांभाळून समाजाच्या आवश्यकतेनुसार जे सेवेचं काम पडेल ते काम करणं हे ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2 वर्णांकरता गीतेनी अपेक्षित ठेवलेलं आहे। आणि जो वैश्य आणि शूद्र वर्ग आहे त्याचे गुण कर्माच्या अंगाने भगवद्गीतेने वर्णन केलेले आहेत। त्या ठिकाणी गुणप्रधानतेपेक्षा कर्मप्रधानतेचा न्याय गीतेने लावलेला आहे। मात्र जरी कर्मप्रधानता त्यांच्या कर्मांचं वर्णन भगवद्गीतेने केलेलं असलं तरी त्यांनी गुणविकास करू नये अशा प्रकारे कोणतीही गीतेची अपेक्षा नाही। कारण गीता हे मोक्ष प्रधान असं शास्त्र असल्यामुळं गीतेचा मुख्य उपदेश हा वर्णानुसार कर्म असा नाही। गीतेचा मुख्य उपदेश मोक्ष प्राप्त करणं हा आहे आणि 4ही वर्णांकरता मोक्ष हा प्राप्तव्य म्हणून गीतेने सांगितलेला आहे। चातुर्वर्ण्याचा जो उल्लेख भगवद्गीतेमध्ये आला तो त्रैगुण्य विषय मांडत असताना ओघानी आला। गीतेचा जो खरा पुरस्कार आहे तो आपली जी प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती जी काही असतील ती निष्काम आणि निरहंकार अशा वृत्तीने आणि फलत्यागपूर्वक करावीत। त्याद्वारा चित्तशुद्धी साधावी आणि मोक्ष प्राप्ती करून घ्यावी। समाज व्यवस्था चातुर्वर्ण्याची नसली तरी देखील मोक्ष प्राप्तीसाठी अशा भावानी केलेल्या कर्मांची निश्चित आवश्यकता आहे। सर्वात प्रथम भगवद्गीतेने ब्राह्मणांचं वर्णन केलेलं आहे। शम, दम, शुचिर्भूतता, शांती, सरलता म्हणजे आर्जव, ज्ञान म्हणजे स्वाभाविकपणे मुख्यतः अध्यात्मज्ञान, विज्ञान
याचा अर्थ अध्यात्म ज्ञान सांभाळून सर्व जगताविषयीचं असणारं विविध प्रकारचं ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी, श्रद्धायुक्त बुद्धी, हे गुण सांभाळून केलेलं ते ब्राह्मणाचं स्वभावजन्य कर्म होय, असं भगवद्गीता सांगते. शम याचा अर्थ मनाची शांती, मन, अंतःकरण, चित्त आवरण्याची कला. दम म्हणजे इंद्रिय आवरण्याची कला. शुचिर्भूतता, आंतरिक शुचिर्भूतता आणि बाह्य शुचिर्भूतता, वैचारिक शुचिर्भूतता. तसंच देह देखील शुचिर्भूत राखणं, शांती आणि सरलता, अशी काही विशिष्ट लक्षणं ब्राह्मण म्हणून जो वर्ण आहे त्याची भगवंतांनी सांगितली. मुख्यतः श्रद्धायुक्त बुद्धी, त्या श्रद्धायुक्त बुद्धीनी शांती, सरलता, अध्यात्म ज्ञान आणि प्रपंच विषयक ज्ञान. क्षत्रियांचं वर्णन करत असताना भगवंत म्हणतात की त्यांच्या ठिकाणी शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धातून कोणत्याही परिस्थितीमध्ये पलायन न करणं, दातृत्व, तसंच प्रजेवर सत्ता चालवणं, हे जे गुण आहेत हे गुण क्षत्रियांचे म्हणून वर्णन केलेले आहेत. आणि हे गुण सांभाळून केलेलं प्रासंगिक ते क्षत्रियांचं स्वभावजन्य कर्म होय, असं भगवंत म्हणतात. या दोन्ही वर्णांचे गुण भगवंतांनी वर्णन केलेले आहेत. भित्रेपणा हा देहबुद्धीतून निर्माण होतो. क्षत्रियाकडून भगवंतांनी देहबुद्धी विवर्जित, अन्यायाला प्रतिकार करणारं असं शौर्य अपेक्षिलेलं आहे. त्या शौर्याला लागूनच तेज आणि धैर्य हे देखील गुण असावेत. युद्धातून पलायन न करणं आणि सतत दक्ष राहणं, तसंच फार मोठे शौर्य, धैर्य असे गुण असताना देखील दातृत्व हा गुण क्षत्रियांच्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे. सगळं स्वतः करता जमवणारा तो क्षत्रिय नसतो, तो स्वतः करता भरपूर जमवतो, पण दातृत्व देखील त्याच्या ठिकाणी असणं भगवंतांनी अपेक्षित मानलेलं आहे. तसंच प्रजेवर सत्ता गाजवणं, सत्ता चालवणं हा देखील एक गुण आहे. समाजाकरता तो अतिशय आवश्यक असा आहे. तो जर गुण नसेल तर समाजाची व्यवस्था नीट राखली जाणार नाही. वैश्य वर्णाचं कर्म भगवंत सांगतात की कृषी म्हणजे शेती, गोरक्ष म्हणजे गुरं ढोरं सांभाळणं, आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभावजन्य कर्म म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. कृषीतून देखील व्यापार अपेक्षित आहे, गोरक्षामधून देखील व्यापार अपेक्षित आहे, आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभावजन्य कर्म म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर शूद्रांना सेवा करणं, अमुकच काम न सोपवलेला असा, सर्व प्रकारची सेवेची कामं ज्यांच्याकडे सोपवलेली आहेत असा समाजाने ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्या कर्मातून सुटलेली उरली सुरली सगळी कामं करणारा हरहुन्नरी सेवकगण
म्हणून शूद्रांचं वर्णन केलेलं आहे. मूळ अपेक्षेमध्ये स्वभावाप्रमाणे त्रिगुणांप्रमाणे निर्माण झालेले जे स्वभाव आहेत त्याप्रमाणे ही कर्म भगवंतांनी वर्णन करून सांगितलेली आहेत. याच्यानंतर भगवंत 18व्या अध्यायामध्ये एकदम सांधा बदलतात विषयाचा. भगवंत असं प्रतिपादन करायला सुरुवात करतात की ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून आपल्या हातात जी कर्म आहेत ती कर्म सोडण्याची गरज नाही. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्म वर्णन करून सांगितल्यानंतर काही स्वभावजन्य आणि काही कर्मजन्य अशी वैशिष्ट्ये सांगितल्यानंतर कर्माला प्राधान्य नसून ज्ञानाला प्राधान्य आहे आणि कर्म त्याच्यासाठी सोडण्याची किंवा बदलण्याची देखील विशेष करून आवश्यकता नाही. मोक्ष प्राप्त करायचा असेल तर अशा प्रकारचा विषय भगवंत सांगायला सुरुवात करतात. भगवंत म्हणतात की स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. आपल्या आपल्या कर्मामध्ये जो पुरुष नित्य रत झालेला असतो त्याला परमसिद्धी प्राप्त होते, परमसिद्धीचा लाभ होतो, मोक्ष सिद्धीचा लाभ होतो, तो संसिद्धी प्राप्त करतो असं भगवंत सांगतात. कोणतेही कर्म कमी अथवा अधिक नसून गुणांप्रमाणे आणि अधिकाराप्रमाणे कर्मही घ्यायलाच लागतात. एक वडील देखील आपल्या मुलांची योग्यता पाहून त्यांच्यामध्ये त्याला योग्य तसे नोकरी, उद्योग, धंदा याचं व्यवस्थापन करून देत असतात. असं असल्यामुळं समाजामध्ये देखील हे एक व्यवस्थापन निर्माण झालेलं असतं. याच्यामध्ये कमी आणि अधिक असा प्रश्न भगवद्गीता सांगत नाही. त्याच्या उलट आपल्या आपल्या कर्मामध्ये रत होऊन देखील संसिद्धी अथवा परमसिद्धी प्राप्त करता येते असं भगवंत सांगतात. ज्याच्यापासून सर्व भूतमात्रांची प्रवृत्ती झाली आणि ज्यांनी हे सर्व जग व्यापलेलं आहे त्याची पूजा आपल्याला प्राप्त झालेल्या कर्मांनी केली म्हणजे त्यानेच सिद्धी लाभते असं भगवंत म्हणतात. परमात्म्यापासूनच सर्व भूतमात्र ही निर्माण झाली आणि भूतमात्रांची गुणात्मक प्रवृत्ती देखील निर्माण झाली. याचा अर्थ आपल्या वाट्याला आलेलं कर्म गुणकर्मानुसार हे भगवंताला किंवा परमात्म्याला अपेक्षित असं आहे असं नम्रतेने घेऊन त्या परमात्म्याने सर्व विश्व व्यापलेलं आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न करणं आणि कर्माच्या द्वारा त्याची पूजा करणं असा मार्ग भगवंत सांगतात. भगवंत असं म्हणतात की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर हा निश्चित असणार तसा प्रत्येक कर्मामध्ये काही न काहीतरी हा दोष अवश्यमेव असतो. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. सहज जे कर्म असतं मग कोणाचंही असेल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, वर्ण बाजूला ठेवले तरी एकूण ही कर्म आहेत आणि या कर्मामध्ये जसे गुण आहेत तसे दोष देखील स्वाभाविक प्रमाणे असतात. जसं ब्राह्मण भगवंतांनी शांती, क्षमा यांनी युक्त, क्षमावान असा अपेक्षिलेला आहे. पण क्षमावान पुरुषाला दुसऱ्या बाजूनी एक प्रकारे दुर्बलत्वाचा असा शिक्का बसतो. एवढंच नव्हे तर त्याच्या सगळ्या प्रवृत्ती देखील दुर्बलत्वाकडे झुकतात. असं होण्याची शक्यता असते. क्षत्रियाकडून भगवंतांनी शौर्य अपेक्षित केलेलं आहे
पण या शौर्यातून तो हिंसेकडे प्रवृत्त होण्याची शक्यता असते. तसंच अन्याय करण्याची देखील फार मोठी शक्यता क्षत्रिय कर्मामध्ये निर्माण होते. जर स्वार्थ निर्माण झाला तर तो मोठ्या प्रमाणात अन्याय देखील करू शकतो. तसंच वैश्य हा उत्पादन झालेला भाग समाजापर्यंत योग्य मोबदला घेऊन पोहोचवण्यासाठी एक आवश्यक असा घटक मानलेला आहे. त्यामुळे व्यापार ही संजीवनी आहे कोणत्याही समाजाची. पण त्या व्यापारामध्ये लालच निर्माण होण्याची शक्यता असते. जरी आवश्यक घटक असला तरी किती, काय आणि किती याचं प्रपोर्शन चुकण्याची शक्यता असते. फायदा दिसायला सुरुवात झाला की तारतम्य सुटण्याची शक्यता असते. तसंच शूद्र म्हणजे सेवा करणारा जो घटक समाजाचा सांगितलेला आहे त्या सेवेची आवश्यकता देखील आहे. आणि सेवाभावानी, ईश्वर भावानी जर सेवा केली तर चित्तशुद्धीद्वारा ज्ञान देखील होऊ शकतं. मात्र सेवा करत असताना बुद्धीचं इंद्रिय न वापरल्यामुळं इतकं बोथट होऊन जाण्याची शक्यता असते की तो कोणतंही ज्ञान ग्रहण करण्यासाठी सक्षम राहत नाही, असं होण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्म सोडून दुसरं कर्म करण्याकडे प्रवृत्ती होण्याची शक्यता असते. जसं शांती आणि क्षमा सोडावी तरच आपल्या या जगामध्ये टिकाव आहे असं ब्राह्मणांना वाटायची शक्यता असते. तर क्षत्रियांना शौर्यापासून निर्माण जसं काही एक फलित म्हणून राज्य मिळतं तसं प्रसंगी शौर्यापासून आत्यंतिक हानी देखील वाट्याला येते. आणि जेव्हा अशी हानी वाट्याला येते तेव्हा क्षात्रकर्म सोडण्याची देखील तयारी तो दर्शवतो. अशा प्रकारे दुसऱ्या कर्मांकडे प्रवृत्त होणं, त्याच्यामध्ये लाभ दिसणं असं वाटायची शक्यता असते. भगवंत असं म्हणतात की प्रत्येक कर्मामध्ये दोष हा गृहीतच आहे, अपेक्षितच आहे. त्या दोषाला धरूनच जे गुण आहेत ते गुण सांभाळत सांभाळत प्रत्येकाने आपली स्वतःची प्रगती करून घ्यावी. म्हणून भगवंत असं म्हणतात की परधर्म सुखाचा वाटला तरी देखील स्वधर्मच आचरत जावं. एक वेळ स्वधर्मामध्ये निधन देखील परवडलं, पण परधर्मो भयावहा असं ते म्हणतात. याचं कारण देहबुद्धीच्या पोटीच परधर्म आचरावासा वाटतो. स्वधर्मामध्ये जे कष्ट आहेत अथवा दोष आहेत ते दोष टाकण्यापुरता परधर्म आचरावा लागतो. मात्र त्याही धर्मामध्ये काही दोष आहेतच. असं असल्यामुळं आणि कोणतंही कर्म कधीही निर्दोष नसल्यामुळं आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते आचरत असताना देखील ज्ञानाकडे जाता येतं. म्हणून परधर्माची प्रवृत्ती नको असं भगवंत म्हणतात. मोक्ष प्राप्तीसाठी कुठेही आसक्ती न ठेवता मन, अंतःकरण इत्यादी आपल्या ताब्यात ठेवून स्पृहा टाकून देऊन वागलं म्हणजे कर्माचा संन्यास घडतो. भगवंत म्हणतात की असक्त बुद्धी ही सर्वत्र, सर्व ठिकाणी अनासक्त बुद्धीने राहणं हेच शेवटी किल्ली म्हणून हातात येतं. तुमचं कर्म कोणत्याही वर्णाचं असो, त्याच्यात जेव्हा आसक्ती निर्माण होते तेव्हा ती आसक्ती बंधनकारक होते. म्हणून सर्वांकरता सार्वकालिक उपदेश भगवंतांनी जर केला असेल तर अनासक्त बुद्धीनी नेहमी राहणं. असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा
ज्यांनी आपलं अंतःकरण जिंकून घेतलेलं आहे, मन जिंकून घेतलेलं आहे, अशा प्रकारे राहून तसंच स्पृहा टाकून, कारण प्रत्येक धर्मातल्या कर्मामध्ये काही एक सुख मिळतंच, सुखाबरोबर स्पृहा जोडली जाते. आपल्याला कर्म आणि कर्मापासून मिळणारे लाभ नको असून कर्मापासून चित्तशुद्धी हवी आहे, म्हणून स्पृहेचा त्याग करायला भगवंत सांगतात. नैष्कर्म्य सिद्धीम परमाम संन्यासे नाधिगच्छति. अशा प्रकारे वर्तन झालं असताना नैष्कर्म्य सिद्धीचा लाभ होतो, सहजच संन्यास घडतो. संगत्याग, फलत्याग अशा स्वरूपामध्ये भगवंतांनी संन्यास सांगितलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियाः असं भगवंत म्हणालेले होते. कर्मफलाच्या ठिकाणी जो आश्रय धरत नाही आणि आपलं कर्तव्यात्मक कर्म जो करत राहतो तोच संन्यासी आणि तोच योगी असं भगवंत म्हणतात. या ठिकाणी देखील भगवंतांनी आसक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा असं सांगितलेलं आहे. नैष्कर्म्य सिद्धीम परमाम म्हणजे कर्म करत असताना देखील कर्म करत नाही असा भाव, असा बोध आत्म्यामध्ये स्थिर झाल्यामुळं देह मन बुद्धीची कर्म देह मन बुद्धी करते आहे, मी त्याच्यापासून अत्यंत अलिप्त आहे असा भाव, याला भगवंत नैष्कर्म्य आत्मबोध असं म्हणतात. ही जी नैष्कर्म्य सिद्धी परम म्हणजे अतिशय श्रेष्ठ अशी सांगितलेली आहे, ही सिद्धी त्याला प्राप्त होते आणि सहजच संन्यास घडतो. कर्म करत असताना देखील संन्यासाची स्थिती त्याला प्राप्त होते. याच्यानंतर भगवंतांनी एक क्रम सांगायला सुरुवात केली. भगवद्गीतेप्रमाणे जेव्हा भगवंत असं म्हणाले की नैष्कर्म्य सिद्धीम परमाम, नैष्कर्म्य सिद्धी परम अशी त्याला प्राप्त होते, तेव्हा चुकून असा अर्थ घेतला जाईल की केवळ हे कर्मावरच अवलंबून आहे किंवा कर्मावरच अधिष्ठित आहे, कर्म करायला चुकत नाहीत म्हणून कर्माचा उपदेश भगवंत करत आहेत. पण नैष्कर्म्य सिद्धी ही आणखी काही गोष्टी केल्या म्हणजेच मिळत असते, केवळ कर्मावर ते अवलंबून नाही. तशा प्रकारची कर्म घडण्यासाठी म्हणून जी इंद्रिय मन आणि बुद्धी सुशिक्षित करायला लागतात तशी कर्म म्हणजे साधनेची कर्म होत. म्हणून भगवंत याच्या पुढे म्हणतात की सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर म्हणजे असा अर्थ निघतो की ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो ते माझ्याकडून तू परत एकदा ऐकून घे. यथा ब्रह्म सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध मे. ज्या प्रकारे तो ब्रह्माला प्राप्त होतो ते परत एकदा तू ऐकून घे. त्यामुळे असा समज होण्याची एक शक्यता असते की अशा प्रकारची कर्म केल्यावर एक विशिष्ट सिद्धी प्राप्त होते आणि ही सिद्धी प्राप्त झाल्यावर मग तो ब्रह्माला प्राप्त होतो. याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर त्या पुरुषाला ज्ञानाची परमावधीची निष्ठा जे ब्रह्म ते ज्या प्रकारे प्राप्त होते ते मी थोडक्यात सांगतो, ऐक असं भगवंत म्हणतात. याच्यानंतर भगवंतांनी एक क्रम सांगितलेला आहे ब्रह्म प्राप्त करण्याचा. हा कर्मयोग या नावाने प्रसिद्ध आहे आणि सहजं कर्म कौंतेय इथपासून त्याची सुरुवात आहे. खरं म्हणजे स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीं लभते नरः इथपासून ते निरूपण खऱ्या अर्थाने सुरू झालं.
आपल्या कर्मामध्ये जो पुरुष नित्य रत असतो तो सिद्धी प्राप्त करतो. एका विशिष्ट बोधाने कर्म करायला भगवंतांनी सांगितली, ती म्हणजे अनासक्त राहून कर्म करणं, चित्त अंतःकरण मन आवरून कर्म करणं, तसंच स्पृहा टाकून कर्म करणं. त्यामुळे कर्म करायची आहेत, पण त्याच्याबरोबर अनासक्त बुद्धीनी कर्म करण्यासाठी म्हणून काही भगवंत आवरायला सांगतात, अंतःकरण आवरायला सांगतात, इंद्रिय आवरायला सांगतात, चित्त आवरायला सांगतात. हे जे चित्त आवरणं किंवा अंतःकरण आवरणं किंवा मन आवरणं ही जी गोष्ट आहे ती केवळ कर्म करताना अति कठीण जाते. म्हणून भगवंतांनी कर्म योगाच्या पाठोपाठ ध्यान सांगितलं. ध्यानाने मन आवरण्याची आत्मसंयमन रूपी खूण प्राप्त केली जाते आणि अशी खूण प्राप्त झाल्यानंतर मग त्या बोधाने कर्म करणं सोयीचं जातं. नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यावर ज्ञानाची परमावधी असणारं ब्रह्म गाठणं अजून शिल्लक राहिलेलंच आहे का, असा प्रश्न इथं उपस्थित राहतो. नैष्कर्म्य सिद्धी ही अतिशय उंच अशी अवस्था आहे. असं असल्यामुळं कर्म करताना करून देखील आपण अकर्ता फलत्यागाच्या युक्तीमुळं आपण फल प्राप्त होत असताना देखील अभोक्ता अशा प्रकारचा भाव ठसावतो. तरी देखील ब्रह्माशी तादात्म्य एकरूपत्व ही स्थिती दूर राहते. कर्म करत असताना फलापासून दूर, तसंच आपण अकर्ता या भूमिकेवर किमान करता येऊ शकतो. पण जे तादात्म्य आहे किंवा एकरूपता आहे ती एकरूपता ध्यानाने होते. अशा रीतीने अकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व याचा त्याग जर घडला तर ब्रह्मभाव योग्यता म्हणजे ब्रह्माला प्राप्त करण्याची योग्यता ही येण्याच्या दृष्टीने एक किमान तयारी पुरी होते आणि याच्यानंतर तो कोणत्या क्रमाने ब्रह्म गाठतो असा इथे क्रम भगवंतांनी दिलेला आहे. त्याला क्रमयोग म्हणण्याचा प्रघात आहे. याला क्रमयोग हे नाव ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. भगवंतांनी काही भगवद्गीतेमध्ये याला क्रमयोग वगैरे म्हटलेलं नाहीये, पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र अगदी सुरुवातीपासून 2 भाग मोक्ष प्राप्तीकरता म्हणून केले. भगवंतांनी केले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं निरूपण केलं. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ कर्मयोगेन काय ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. एक ज्ञानमार्गी आहेत, एक कर्ममार्गी आहेत, अशी भगवंतांची 2 प्रकारची विभागणी प्रथम भगवंतांनी केली. दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी, तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अशा 2 प्रकारची विभागणी भगवंतांनी केली. 2 मार्ग आहेत. एक म्हणजे कर्ममार्ग कर्मयोग्यांचा आणि दुसरा म्हणजे ज्ञान मार्ग सांख्यांचा ज्ञानी यांचा. हा जो सांख्यांचा मार्ग आहे त्याचं कुठेही विवरण भगवंतांनी भगवद्गीतेत केलं नाही. कारण जसं उडून पक्षी फळाला जाऊन झोंबतो, कुठलीच मध्ये प्रक्रिया नसते, थेट फळाशी जाऊन एकरूपता पावतो, फळाचं सेवन करतो, तसा ज्ञान मार्ग आहे आणि तो कठीण आहे असं भगवंतांनी वारंवार सांगितलं. जेव्हा 5व्या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग याची तुलना करण्याचा प्रसंग आला तेव्हा भगवंत संन्यास म्हणजे हा ज्ञानमार्गच म्हणाले आणि तो कठीण आहे असं भगवंतांनी सांगितलं. तसंच 12व्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी
हा ज्ञानमार्ग कठीण आहे असाच अभिप्राय दिला आणि कर्ममार्ग तुलनेने सोपा आहे असा अभिप्राय दिला. त्या ठिकाणी भगवंत असं म्हणाले की अव्यक्त एकदम प्राप्त करण्यामध्ये कष्ट जास्त आहेत असं भगवंत म्हणाले. भगवंतांनी जे काही ज्ञानमार्गाचं निरूपण केलेलं आहे ते निरूपण फक्त 12व्या अध्यायामध्ये 2 श्लोकांमध्ये आलेलं आहे. कोणते श्लोक ते? येतु अक्षरम अनिर्देशम, जे अक्षर आहे ज्याचा निर्देश करता येत नाही. येतु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम, जे अव्यक्त आहे त्याची जे उपासना करतात. पर्युपासते, सर्वत्र गम, सर्वत्र भरून राहिलेलं आहे असं. अचिंत्यंच, ज्याचं चिंतन होऊ शकत नाही. कूटस्थम, जे गुप्त आहे. अचल, जे चलित होत नाही. ध्रुवम, जे निश्चित आहे असं. त्याला प्राप्त कसं करायचं? संनियम्य इंद्रिय ग्रामम, इंद्रिय ग्राम पूर्णपणाने, संनियम्य म्हणजे पूर्णपणाने आवरून धरायचा. संनियम्य इंद्रिय ग्रामम, सर्वत्र समबुद्धयः, सर्व ठिकाणी समबुद्धी ठेवायची. ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूत हिते रताः, म्हणजे या ज्ञानमार्गामध्ये भगवंत 3 प्रकारे अपेक्षा करतात. एक म्हणजे इंद्रियग्राम पूर्णपणाने आवरून धरणं, जे तुम्हाला मला सगळ्यांना फार कठीण आहे. पूर्णपणे आवरून धरणं, इंद्रियांचा आणि विषयांचा संयोगच होऊ न देणं. कारण आत्म्याशी जर सतत संयोग हवा असेल आणि एकदम संयोग हवा असेल तर इंद्रियच आडवी येतात. म्हणून इंद्रिय पूर्णपणाने आवरून धरणं. सर्वत्र समबुद्धयः, सर्व ठिकाणी समबुद्धीने पाहणं. कितीही म्हटलं तरी आपल्याला आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा याच्यात फरक असतो. सगळे सारखे आहेत असं जरी म्हटलं तरी देखील ते वैचारिक आणि बौद्धिक पातळीवरच राहतं. आपण नाना प्रकारे भेद करूनच वर्तन करत असतो. आणि सर्वभूत हितरती ही देखील फार कठीण गोष्ट राहते. म्हणजे आपण आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक, आपलं कुळ, आपली जात, आपला धर्म याच्याही पलीकडे एकदम जाणं ही फार कठीण गोष्ट जाते. असं असल्यामुळं जे अव्यक्त असं तत्व आहे त्याच्याशी एकरूपता साधण्याची साधनाच नाही. एकदम असं होऊन बसणं ही फारच कठीण गोष्ट आहे. म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये जे काही निरूपण केलं ते एकाच मार्गाचं निरूपण केलं. ते म्हणजे कर्ममार्गी कर्मयोगाचा ज्या तऱ्हेने अवलंब करतो ते निरूपण. त्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्मयोग सांगितला. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानपूर्वक कर्म कशी करायची ते सांगितलं. 5व्या अध्यायामध्ये प्रासंगिक अध्याय निर्माण झाला. संन्यास आणि कर्मयोग यांची तुलना त्याच्यामध्ये झाली. पण त्याच्यात भगवंतांनी त्याच्या अखेरीला ध्यानाच्या निरूपणाला सुरुवात केली. कारण कर्मयोग हा शेवटी आज्ञांसारखा राहतो. तो एकदम आचरता येत नाही. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य, सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण कर. कशी कर? जर तशी योग्यता नसेल, तशी बुद्धी नसेल, तशा प्रकारचं मन नसेल, मनात स्वार्थ आहे, बुद्धी अशुद्ध आहे, एकदम ते जमत नाही. अध्यात्मचेतसा, आत्मस्वरूपाशी एकरूप हो. कसं होणार? निराशीही, फलाशा टाकून दे. कशी टाकणार? एकदम निर्ममो भूत्वा, ममत्व रहित हो. युद्ध स्वविगत ज्वरा, कसं करणार? सांगायला जरी सोपं असलं तरी देखील तशा प्रकारचे गुण, खास गुण जर अंगात नसतील तर कर्मयोग अत्यंत कठीण आहे. म्हणून हा कर्मयोग जमावा, या कर्मयोगामध्ये प्रवृत्ती व्हावी. भगवंतांनी सांगितलाय तसा कर्मयोग जमवणं हे तर आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी जी पात्रता आहे ती ध्यानापासून निर्माण होते. म्हणून ध्यानयोग सांगितला.
ध्यानाने मन आवरता येईल, ध्यानाने बुद्धी आग्र होईल, प्रज्ञा बुद्धी अग्रबुद्धी ही ध्यानाने तयार होईल. ध्यानाने एका सूक्ष्म पातळीवर विचारांपासून, मनापासून, चित्तापासून, विषयांपासून, विकारांपासून, कुटुंबापासून, बाहेरच्या सर्व जगतापासून आपण अलिप्त आहोत हा भाव धरता येईल. नंतर तो कर्मामध्ये साधता येईल प्रत्यक्ष कर्म करताना. म्हणून कर्माची प्राथमिक तयारी म्हणून ध्यान आहे. पण ध्यानाचं दुसरं एक महत्व असं आहे की कर्म करत असताना कितीही म्हटलं तरी विवेक करावा लागतो आणि ध्यानाने परमात्म्याशी तात्काळ एकरूपता साधली जाते. त्यामुळे जे परमात्म तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान केवळ तत्वज्ञानाच्या पातळीवर न राहता ध्यानामुळं त्याची अनुभूती येते आणि ही अनुभूती आल्यानंतर मग फलाशा का धरायची नाही हेही सोपं होतं कळायला. कारण फल हे देह मन बुद्धीपर्यंत मिळणार, आपलं स्वरूप त्याच्या पलीकडचं आहे याची साक्षात प्रचिती ध्यानामध्ये येते. अध्यात्म चेतस कसं व्हायचं याचं खरं ज्ञान ध्यानामुळं होतं. सर्व कर्म भगवंताला अर्पण करणं म्हणजे देह मन बुद्धीपासूनच आपण अलिप्त आहोत, म्हणून देह मन बुद्धीच्या कर्मांपासून अलिप्त आहोत, त्याच्या फळांपासून अलिप्त आहोत असं पक्क ठसल्यामुळं ती कर्म मग अर्पणही करता येतात, फलत्याग देखील संभवतो. म्हणून एक ध्यानाचा महत्वाचा भाग भगवंतांनी वर्णन करून सांगितला. हे ध्यान जमल्यानंतर देखील ध्यानातून उठलेल्या पुरुषांनी सर्वत्र ध्यानामध्ये जो अनुभव आला परमात्म्याचा तो अनुभव न सोडता वागण्याची अपेक्षा भगवंत करतात. म्हणून 7वा अध्याय निघाला. 9वा अध्याय आला की सर्वत्र प्रभू भरून राहिलेला असल्यामुळं अवजानंती माम मूढा मानुषीं तनमा श्रुतम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. कोणाचीच अवगणना आता करता कामा नये. पशुची नाही, पक्ष्याची नाही, आपल्याखेरीज अन्य मानवांची नाही, सर्वांना परमात्म भावानीच वागवता आलं पाहिजे. हे वागवण्यासाठी देखील कुठेतरी श्रद्धा, विश्वास, विवेक याची आवश्यकता आहे. तो 9व्या अध्यायामध्ये सांगितला. काहीतरी एक क्रम सांगितलाय भगवंतांनी. क्रमयोग इथंच सांगितलाय असं नाहीये, पण जो सगळ्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे तो इथं एकत्रित करून सांगितला. म्हणून हे प्रकरण अतिशय महत्वाचं असं समजलं गेलं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ते आत्मज्ञान संपादन करून मग कर्म करण्याची युक्ती आणि कर्म देखील विशिष्ट भावानी करण्याचा अभ्यास करत आत्मज्ञान झालेलं नसताना देखील होईल तितकं फलाशा टाकून कर्म करणं, होईल तितकी आसक्ती टाकून कर्म करणं, जमेल तितकं ममत्व टाकून कर्म करणं, जमेल तितकं ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं यांनी ध्यान करायला सुलभ जातं. म्हणून कर्म आणि साधना एकमेकाशी अत्यंतिक संबंधित अशी आहे. म्हणून जे भगवंत म्हणतात की सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. ध्यानाने आत्मज्ञान आत्मदर्शन होईल, काही वेळ लागतो त्याला. हा वेळ लागत असताना कर्माचा अभ्यास खुला आहे, रोज आहे. आत्ता चुकला कर्म करताना, फलाशापूर्वक कर्म केलं, पुढचं कर्म फलाशात टाकून कर्म करण्याची सोय आहे. आत्ता चुकला ते सोडून दे, पुन्हा कर्म करशील तेव्हा नीट कर. आत्ता ममत्व निर्माण झालं, पुढच्या कर्मामध्ये टाकू शकतोस. असं सतत चांगल्या प्रकारे म्हणजे भगवंतांनी सांगितलं त्या प्रकारे कर्म करत असतानाच एक योग्यता त्याला मिळालेली असते. त्याला भगवंत नैष्कर्म्य सिद्धीं परमाम असं म्हणतात. कर्म करत असताना मी मुळीच करत नाही इतका तीव्र भाव एका बाजूनी मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि एका बाजूनी साधना करणं हे या कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे.
म्हणून असक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धीम परमाम संन्यासेनाधि गच्छती. या श्लोकामध्येच भगवंत पुढे काय सांगतात याचा अंदाज येतो. अनासक्त बुद्धी सर्वत्र ठेवून तसंच जितात्मा आत्मसंयमनपूर्वक राहून विगत स्पृहा टाकण्याचा अभ्यास करून कर्मही करणं आणि साधनेचीही कर्म करणं. कर्मयोगाचं जे यथास्थित आचरण आहे त्याचा परिणाम म्हणून शुद्ध बुद्धीची प्राप्ती. आणि ही शुद्ध बुद्धी प्राप्त झाल्यानंतर धैर्याने आपलं म्हणजे इंद्रिय मन अंतःकरण यांचं संयमन करून आणि शब्द इत्यादी जे विषय आहेत त्यांचं आणि इंद्रियांचा एकमेकांचा संबंध तोडून राग आणि द्वेष या भावना दूर सारून असं भगवंत म्हणतात. भगवंत म्हणतात बुद्ध्या विशुद्धया युक्तो. शुद्ध बुद्धीची प्राप्ती करून युक्त होऊन धृत्यात्मानम नियम्यच. धृती म्हणजे धारणा धैर्य राखून आत्मानम नियम्यच आपल्या स्वतःला पूर्णपणाने आवरून शब्दादीन विषयांस त्यक्त्वा शब्द आदी सर्व विषय टाकून देऊन राग द्वेषौ व्युदस्यच. राग अनुराग प्रेम प्रीती विषयांसंबंधी आणि द्वेष म्हणजे विषय नकोत अशा प्रकारे भावना. राग आणि द्वेष या दोन्ही गोष्टी बाजूला सारून हा जो क्रमयोग आहे हा आपण आता सलग पुढच्या वेळेला पाहणार आहोत. खरा हा सुरू झाला 48व्या श्लोकापासून आणि तो संपतो 55व्या श्लोकापर्यंत. हा क्रमयोग म्हणजे आतापर्यंत भगवंतांनी जी भगवद्गीता सांगितली त्याची उजळणी आहे. हा क्रमयोग एकूण भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये देखील अशा करता विशेष आहे की इथं संक्षेपाने भगवंतांनी परत एकदा सगळ्या गोष्टी आपल्याला आठवण करून रिमाइंड करून दिल्यासारख्या अशा सांगितलेल्या आहेत. कारण उपदेश आता संपत आला. अशा वेळेला निश्चित काय सांगितलेलं आहे ते जसं समिंग अप करावं तसा हा क्रमयोग आहे. तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. या महिन्याच्या प्लॅनर मध्ये